नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारत नेदरलँड यांच्या जलव्यवस्थापन तसंच नेदरलँड्सचे भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसह 3 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार. भारत अमेरिका दरम्यान दहशतवाद, संरक्षण, सागरी व्यापारासह महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा. भारताच्या आर्थिक धोरणांची ट्रम्प यांच्याकडून प्रशंसा. शेतीतली गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं हे राज्य सरकारचं अंतिम उद्दिष्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्य सरकारनं केलेली कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप. विविध लाभाच्या योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेविरोधात अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या नावाखाली बेरोजगार युवकांची फसवणूक. चंद्रपूर जिल्ह्यातल्या कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा. 2 आरोपी अटकेत. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट यांची एम्स्टरडॅम इथे भेट घेतली. दोन्ही नेत्यात झालेल्या चर्चेनंतर जलव्यवस्थापनासह 3 सामंजस्य करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. सांस्कृतिक सहकार्य आणि डच कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांच्या सामाजिक सुरक्षिततेबाबतही सामंजस्य करार झाला. दहशतवाद, हवामान बदल यासारख्या जागतिक मुद्द्यांबरोबरच द्विपक्षीय मुद्द्यांवरही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणि व्यापार वृद्धिंगत होत असून भारत आणि नेदरलँड यांच्यात पूर्वीपासून मजबूत संबंध असल्याचं पंतप्रधानांनी रूट यांच्या समवेत केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. तत्पूर्वी अमेरिका भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. उभय देशात संरक्षण तसंच सागरी व्यापार आणि सहकार्य वाढवण्याबरोबरच दहशतवादाचं आव्हान, अणुपुरवठादार देशांच्या गटातलं सदस्यत्व तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद सदस्यत्व या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. जगभरात अनेक ठिकाणी पाकिस्तानच्या भूमीवरून होत असलेल्या दहशतवादी कारवायांना पाकिस्तान सरकारनं प्रतिबंध करावा तसंच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या आरोपींवरचा खटला लवकरात लवकर निकाली काढून दोषींना कडक शिक्षा करावी अशा सूचना पाकिस्तानला देण्याचा निर्णय उभय नेत्यांनी यावेळी घेतला. दहशतवाद हे आता जागतिक आव्हान असून त्यावर मात करण्यासाठी दोन्ही देश संयुक्तपणे प्रयत्न करणार असल्याचं जयशंकर म्हणाले. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून मोदी यांनी राबवलेली आर्थिक धोरणं प्रशंसनीय असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर उभय नेत्यांची ही पहिलीच भेट असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या भेटीबाबत उत्सुकता होती. शेतकऱ्यांच्या अडचणी फक्त कर्जमाफीने सुटणार नाहीत. शेतीतली गुंतवणूक वाढवून शेतकऱ्याला कर्जमुक्त करणं हे अंतिम उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राज्य सरकारनं घेतलेल्या कर्जमाफीच्या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधल्या पुणतांबा गावातल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं आज मुंबईत मुख्यमंत्र्यांचा सत्कार करून अभिनंदन केलं. त्यावेळी ते बोलत होते. सरकार शाश्वत शेतीचं उद्दिष्ट ठेवून मार्गक्रमण करत आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील आणि आमदार प्रशांत बंब उपस्थित होते. राज्य सरकारनं केलेली कर्जमाफीची घोषणा आणि वस्तुस्थितीमध्ये मोठी तफावत असून ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारनं कर्जमाफीच्या निर्णयाला अनेक जाचक अटी शर्ती टाकल्याचं सांगत सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत आहे अशी टीका त्यांनी केली. या कर्जमाफीपेक्षा काँग्रेस सरकारनं केलेली कर्जमाफी तुलनात्मकदृष्ट्या मोठी होती असा दावा चव्हाण यांनी यावेळी केला. सरसकट कर्जमाफी तसंच योग्य हमीभाव मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असं त्यांनी सांगितलं. कर्जमाफीचा निर्णय ज्या पद्धतीनं घाईघाईनं घेतला ते पाहता हे मध्यावधी निवडणुकांचे संकेत आहेत. काँग्रेस मध्यावधी निवडणुकांसाठी तयार आहे असं अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. 1993 मधल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी मुस्तफा डोसा आणि फिरोज खान या दोषींना जास्तीत जास्त कठोर शिक्षेची मागणी अभियोग पक्षानं आज केली आहे. या खटल्याची मुंबईतल्या विशेष न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. या स्फोटाप्रकरणी याकूब मेमनपेक्षा मुस्तफा डोसाचा सहभाग अधिक गंभीर असल्याचे अभियोग पक्षानं सांगितलं. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संपर्कात हे दोन्ही आरोपी असल्यासंदर्भातली माहिती देऊन
दोषींना कठोर शिक्षा द्यावी या आपल्या म्हणण्याच्या पुष्टीसाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेले 22 महत्त्वपूर्ण निकालही नमूद करण्यात आले. बॉम्बस्फोट प्रकरणातल्या इतर 4 दोषींसंदर्भात उद्या युक्तिवाद होणार आहे. सामाजिक कल्याणासाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करणाऱ्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेविरोधात अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. आधार कार्ड नसल्यामुळे सरकार विविध कल्याणकारी योजनांपासून नागरिकांना वंचित ठेवेल या केवळ अर्जदारांना वाटणाऱ्या धास्तीपोटी सद्यस्थितीला अंतरिम आदेश काढता येणार नाही, असं न्यायमूर्ती A.M. खानविलकर आणि नवीन सिन्हा यांच्या सुट्टीकालीन पीठानं स्पष्ट केलं. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची 30 जूनची अंतिम तारीख वाढवून ती 30 सप्टेंबर केल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. यापुढची सुनावणी 7 जुलैला होणार आहे. देशात येत्या 1 जुलैपासून लागू होणाऱ्या वस्तू आणि सेवा करासंदर्भात व्यापारी आणि ग्राहकांमध्ये असलेला गोंधळ दूर करण्याच्या दृष्टीनं भंडारा जिल्ह्यात आज खासदार नाना पटोले यांनी चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. वस्तू आणि सेवा कर ही विचारपूर्वक आणलेली कर प्रणाली आहे. यामुळे कर चोरीला आळा बसून कराच्या स्वरूपात येणाऱ्या पैशांचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा हा या कर प्रणालीचा उद्देश आहे, असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं. या जीएसटी कायद्यामुळे व्यापारी असेल की ग्राहक असेल यांच्यातला एक मोठा समन्वय आणि आमचे जे प्रशासकीय व्यवस्थेमध्ये त्यांच्याबद्दल एक गैरसमज टाकला जात होता तोही याच्यामधला दूर होईल असा हा समन्वयक कायदा जीएसटीचा. याचं नावही पण तसंच आहे की गुड सर्व्हिसेस टॅक्स आणि त्या दृष्टिकोनातून या टॅक्सचा उपयोग निश्चितपणे चांगला होईल. या चर्चासत्रात विक्रीकर अधिकाऱ्यांनी यावेळी नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या शंकांचं निरसन केलं. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या नावाखाली बेरोजगार युवकांना नोकरी देण्याचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारशाह इथल्या विद्यानगर इथे कॉल सेंटरवर पोलिसांनी आज छापा टाकला आणि 2 जणांना ताब्यात घेतलं. नागपूरच्या सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. संबंधितांकडून पोलिसांनी 3 संगणक, 1 लॅपटॉप आणि 1 कलर प्रिंटर, 15 मोबाईल फोन, 19 सिम कार्ड्स, बनावट शासकीय कागदपत्र, 1 दुचाकी वाहन आणि 1,06,800 रुपये रोख असा ऐवज जप्त केला आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत रोजगार प्राप्त करण्यासाठी आरोपींनी वर्तमानपत्रात जाहिराती देऊन मोबाईल क्रमांकही दिले होते. अहमदाबाद, गोवा यासह राज्यातल्या 39 शहरातल्या युवकांना त्यांनी फसवल्याचं उघडकीस आलं आहे. राज्यात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला अपेक्षित यश मिळू शकलं नाही. मात्र येत्या निवडणुकीत पक्षाला अवश्य यश मिळेल असा विश्वास रिपाईचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांनी दिला आहे. कोल्हापूर इथे आयोजित कार्यक्रमासाठी आले असता प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. पक्षाला मिळालेलं अपयश आत्मपरीक्षण करायला लावणारं असून आता जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं लागेल असंही गवई म्हणाले. यावेळी क्षमतेची राष्ट्रनिर्मिती आणि आंबेडकरी चळवळीचे योगदान या पुस्तकाचं प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्य सरकारनं नुकताच स्वतंत्र मृदा आणि जलसंधारण विभाग स्थापन केला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंधाबाबत कृषी अधिकारी संभ्रमावस्थेत आहेत. यासाठी पुण्यात आज कृषी सहाय्यक संघटनेनं कृषी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तयार करण्यात यावा, तो करताना संघटनेला विश्वासात घ्यावं यासारख्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गाय, बैल आणि म्हशीच्या अनधिकृत कत्तली होत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय हिंदू महासभेनं आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केली. जिल्ह्यात अवैध कत्तलखाने मोठ्या प्रमाणात सुरू असून गोहत्याबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात नव्यानं कत्तलखान्यांना परवानगी देण्यात येत आहे असंही महासभेचं म्हणणं आहे. यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना देण्यात आलं. जिल्ह्यातले अवैध कत्तलखाने तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा हिंदू महासभेनं दिला आहे. कर्जमाफी, हमीभाव यासाठी एकीकडे शेतकरी झगडताना दिसतो आहे, तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात मात्र विड्यांच्या पानाची शेती छान बहरत चालली आहे. त्यामुळे इथल्या तरुण शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत आहे. धार्मिक विधी, लग्न समारंभ किंवा कुठल्याही मंगल सोहळ्यासाठी विड्याचं पान आवश्यकच. विडा शौकीनांबरोबरच तसंच औषधी गुणधर्मामुळेही विड्याच्या पानाला बाजारात मागणी असतेच.
हे लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातल्या मंद्रुप गावातल्या कुमठेकर बंधूंनी शेतामध्ये सेंद्रिय पद्धतीनं विड्याच्या पानाची शेती केली। या शेतीला रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या पावसानं तारलं आणि त्यातून 30,000 रुपयांचा नफा त्यांना मिळाला। सुरुवातीला 1-2 लाख रुपये मला खर्च आला। मग वडील वगैरे म्हणले खर्च जास्त आलाय, उत्पन्नच नाही, काय नाही। म्हणलं 1 वर्ष थांबा, म्हणलं पुढच्या वर्षी काय तर थोडंफार आपल्याला मिळेल याच्यातलं उत्पन्न। मग जरूर दुसऱ्या वर्षी थोडंफार मला या वर्षी उत्पन्न चांगलंच या वर्षी मला उत्पन्न मिळालेलं आहे। पान लावताना जर व्यवस्थित लोकांना घेऊन पद्धतशीरपणे ते लागण करून घ्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त त्याला शेणखताची गरज असते। पांढऱ्या मातीमुळे ते पानाचं व्यवस्थित आणि पानाचं पिवळसर पानं येतात आणि मार्केटिंग बी चांगलं असतं। याचा आदर्श घेऊन आता इतर शेतकरीही विड्याच्या पानांची शेती करत आहेत। देशभरात विड्याच्या पानाच्या 12 जाती आहेत। सोलापुरात प्रामुख्यानं गावरान प्रकारच्या विड्याच्या पानांची लागवड केली जाते। सोयाबीन, तूर या पिकांबरोबरच निश्चित उत्पन्न देणाऱ्या विड्याच्या पानांची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर विदर्भातल्या शाळा आजपासून सुरू झाल्या। गडचिरोलीतल्या पारडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत यायला प्रोत्साहित करण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला। बैलगाडी आणि बँड पथक मुलांच्या स्वागतासाठी तयार होतं। यावेळी ग्रामीण भागातल्या मुलांना बैलगाडीतून शाळेत आणण्यात आलं। यावेळी शिक्षकांनी शिक्षणाची गरज मुलांना आणि उपस्थित पालकांना समजावून सांगितली। शिक्षणाच्या जनजागृतीसाठी पथनाट्यही सादर करण्यात आली। लोढा समितीच्या काही शिफारसी संदर्भात विश्लेषण करण्यासाठी तसंच शिफारसींची जलद अंमलबजावणी करण्यासाठी राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या 7 सदस्यांची नावं आज जाहीर करण्यात आली। माजी कर्णधार सौरव गांगुली याचा या समितीत समावेश आहे। एका राज्याला एकाच मताचा अधिकार, पदाधिकाऱ्यांना 70 वर्षांची मर्यादा यासारख्या काही शिफारसीबाबत मतभेद असल्याच्या पार्श्वभूमीवर या शिफारसीच्या अंमलबजावणीला विलंब होत आहे। सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीचं या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं जाईल असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी आधीच सांगितलं होतं। मुंबईसह राज्यातल्या काही भागात पावसानं आज पुन्हा दमदार हजेरी लावली आहे। ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत। भिवंडी शहर आणि ग्रामीण परिसरात दुपारपर्यंत मुसळधार पाऊस बरसत होता। मुसळधार पावसामुळे आज भिवंडीत वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं नाशिक मुंबई महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी 4 अपघाताच्या घटना घडल्या आहेत। या अपघातात 2 ते 3 जण जखमी झाल्याचं समजतं। कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली असून जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 26.21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 52 मिलीमीटर पाऊस झाला। गडचिरोलीमध्ये वीज कोसळून 2 महिला गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे। येत्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 30, किमान 25, नागपूर 29-24, पुणे 28-22, औरंगाबाद 31-22, नाशिक 27-23, कोल्हापूर 29-22, रत्नागिरी 31-26, सोलापूर 33-22 आणि अमरावती 32 आणि 23। ठळक बातम्या पुन्हा एकदा। भारत नेदरलँड यांच्या जलव्यवस्थापन तसंच नेदरलँड्सस्थित भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसह 3 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार। भारत अमेरिका दरम्यान दहशतवाद, संरक्षण, सागरी व्यापारासह महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा, भारताच्या आर्थिक धोरणांची ट्रम्प यांच्याकडून प्रशंसा। शेतीतली गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं हे राज्य सरकारचं अंतिम उद्दिष्ट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। राज्य सरकारनं केलेली कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप। विविध लाभाच्या योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेविरोधात अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार।
आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या नावाखाली बेरोजगार युवकांची फसवणूक. चंद्रपूर जिल्ह्यातल्या कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा. 2 आरोपी अटकेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.